से। चलो अभी 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 बंद करता हूँ मैं। अभी अपन देखेंगे एकदम ट्रेलर। विकी कौशल जी जिंदाबाद। अरे हे काय नाही, थांब जरा 1 मिनिट हो ना, काहीतरी चुकलो। सुना है तेरे दिल पे मेरा कहीं ना कहीं नाम छिपा है, जो ऐसा हो तो क्या रोना फिर, सोचो तो जरा क्या होता है, मर जाने से पहले मैं जी लूं तुम्हें, ले जा जरूरत हो तो मेरी धड़कने। हाँ यस, ये बात इथे तर ऑफिशियली बघू शकता यार, कोणाला घाबरायची गरज नाही। रूटर थँक्यू सो मच ब्रो, थँक्यू माझ्या रुटऱ्या, इज्जत ना माझ्या भावा। रुको भावांनो, तुमची चॅट पण मला बघू दे, तुमची चॅट पण मला बघू दे। हा चला करू रेडी गाईज, बघायची होऊ दे खर्च। रेडी का? अरे गाइस तुम्हाला ऐड येतात, अगर आप लोगों को ऐड आ रही है ना तो ब्रेव ब्राउजर यूज कर सकते हो, फ्री है। और अगर ऐड आ रही है तो 2 ऐड आएंगी मैक्स, उसके बाद कंटिन्यू देखेंगे, टेंशन मत लो मेरी चंचुली। ठीक है कर दूं चालू? रेडी ना? चला 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 चला, हर हर महादेव। यस, दक्खन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा। शेर नहीं रहा, लेकिन छावा बेबी जंगल में घूम रहा है। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है। ये राज्य वावे ईच श्रींची इच्छा। हम औरंग से मिलने वाले हैं। आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही। भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है। काय रिएक्शन देतोय तो? भी नहीं रोक पाए, उसका कोई क्या बिगाड़ लेगा? गाइस ये जो एक्टर है वो कितना सूट हो रहा है उस कॅरेक्टर में। हाँ महाराज जीचा रोल तो करतोय, तो किती जास्त सूट होतोय त्या गोष्टीला, तुम्ही ऑब्झर्व करू शकता। म्हणजे आपण बरेच असे रोल बघतो ज्यात आपल्याला थोडं थोडं ॲडजस्ट करायला लागतं, की चल आपण ॲडजस्ट करू, पण ठीक आहे सगळं चालतंय। पण विकी कौशल जी इतके सूट होत आहेत त्या रोलमध्ये, म्हणजे वाटतंय की हाँ हाय हाय। भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए, उसका कोई क्या बिगाड़ लेगा? पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने एक ताज पहना था। अरे बाप रे, उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी। जहां जहां भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो। समय आ गया है, अब वार होगा। औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, जय शिवाजी महाराज। पार्वती पतये, हर हर त्याने ऍक्टिंग मध्ये ओतलंय रे स्वतःला। प्रतीक्षा तो कर रहे थे। विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार। संभल का ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग। हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी। लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी।
याच्यामध्ये तो सीन दाखवलाय भावांनो, म्हणजे महाराजांना जे बांधलंय आणि तो समोर उभा आहे औरंगजेब सॉरी, आणि म्हणजे तो सीन ह्याच्यात आहे. याचा अर्थ मोठा मूव्ही असणार आहे खूप. पण के ही छोड़ेंगे। जय भवानी, नमो पार्वती पतये, हर चेहऱ्यावरती ऍक्टिंग बघा ना याच्या. हम और पूरा मराठा साम्राज्य इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे। विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार। संभल का ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम और हम। हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी। लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी। सत्य आहे. भावांनो, हा ट्रेलर जरा जास्तच इफेक्ट करून जातोय. म्हणजे मॅटर काय माहिती आहे का, गेले बराच महिने ना महाराजच डोक्यात आहेत. म्हणजे संभाजी महाराज, संभाजी महाराज, संभाजी महाराज तेच चाललंय. त्यांच्यासोबत त्यांनी काय काय केलंय, त्यांच्यासोबत काय काय झालंय, आणि त्याच्यामुळे ना असा म्हणजे मी काय बोलू नाही शकत जास्त. पण असं एकदम म्हणजे मला माहिती आहे तुम्ही तेच फील करणार आहेत. तुम्हीही तेच फील करत असाल जे मी फील करतो या क्षणाला. आणि महाराज नसते तर आपण नसतो. म्हणजे आज इतक्या वर्ष, म्हणजे जवळजवळ 400 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला, आणि 400 वर्षानंतर त्यांचा एक मूवी बघून आपण तीच फील करतो जे आपण आपल्या आईबाबांसाठी फील करतो. आणि आपल्याला स्टोरी काय आहे ही समोर दिसते, पण एक बघा लक्षात ठेवा, बनवलेली स्टोरी, मग ती मीठ मसाला लावून दिलेली जरी असेल तरी त्यातलं बऱ्याच गोष्टी सत्य आहेत. जसं की महाराज आपल्यासाठी लढलेत, आपल्यासाठी त्यांनी काय सॅक्रिफाईस केलं, या सगळ्या गोष्टी. आणि मग जेव्हा ते बघतो ना आपण, बोलतात नाही काय, आपण देव बघितलेत मूर्तीमध्ये, पण हा जो देव आहे, जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात आला, ह्या देवामुळे आपल्या देवारात देव आहे भावांनो. नाही तर आपण काय असतो, आपण कुठे असतो याचा काही नेम नसता. खरंच आपण भाग्यवान समजतो स्वतःला, आणि समजावं स्वतःला की आपण या महाराजांच्या धर्तीवरती जन्माला आलो भावांनो. खरंच छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा पिक्चर आहे ना भेंडी, हा एवढा चालणार ना हे मी तुम्हाला सांगतो. कारण आता आहे ना, आता आपली माणसं पेटलेत, आपल्या माणसांना सत्य गोष्टी कळायला लागल्यात. निर्माते पण सत्य गोष्टी बाहेर काढतायत. म्हणजे त्या टायमाला त्यांना ती सुटका नव्हती, स्वतंत्र नव्हतं, त्यामुळे त्यांना ते काढता नाही यायचं सगळं रे. आता आपली माणसं पेटलेत आणि असे पिक्चर यायलाच पाहिजेत. महाराजांवरती, महाराजांच्या इतिहासावरती जेवढे पिक्चर येतील ना तेवढे कमी आहेत. एवढ्या त्यांच्या गाथा आहेत शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांचे. इतकी कर्तृत्व आहेत ना की ती पिक्चरमध्ये मांडण्यासारखी सुद्धा नाही आहेत. पण पिक्चर येणं गरजेचं आहे, कारण पिक्चर येतील तेव्हा लोकांना कळतील महाराज काय आहेत. मग लोक त्याच्यावरती वाचतील आणि लोक जागृत होतील. जी झोपलेली लोक आहेत ना ती पण जागृत होतील, आणि ते हे पिक्चर मार्फतच होऊ शकतं. बाकी विषय नाही. बाकी थिएटर म्हणजे ट्रेलरबद्दल बोलावं तर नाद आहे ट्रेलर. काय सांगू, मी जर आता लाईव्ह नसतो कदाचित तर मी शांत बसून राहिलो असतो, मी काहीच बोललो नसतो, एकदम शांत पडून राहिलो असतो. खूपच सुंदर ॲक्टिंग केलेली आहे. आपले विकी कौशल भाऊ जे आहेत त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट वाढलेला आहे मनामध्ये ऑटोमॅटिक. कारण महाराजांची भूमिका स्वीकारणं आणि ती पणाला, म्हणजे ॲक्टिंगला पणाला लावून ती अशी आपल्यासमोर आणणं, इथे सुंदर केलं आहे ना. त्यांच्या चेहरे बघितले ना तुम्ही, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यामध्ये अक्षरशः जगले ती भूमिका. मी इमॅजिन करू शकतो आज विकी कौशलजींनी ते सगळं हे झालं असेल त्यांचं, म्हणजे पॅकअप झालं असणार ना, मूवी कंप्लीट आहे म्हणून ती येते आपल्यासमोर. पण त्यांना आता ते महाराजांचं महत्त्व माहिती आहे, महाराज काय आहे ते माहिती आहे. तो माणूस काय फील करत असेल आतमधून. महाराजांची ॲक्टिंग त्या व्यक्तीने केली आहे. महाराजांबद्दल ॲक्टिंग करणं इतकं सोपं नाही आहे. महाराजांबद्दल तुम्हाला कंटिन्यू वाचन करायला लागणार, सगळ्या गोष्टी वाचायला लागणार,
त्या लेवलला पोचायला लागणार महाराजांबद्दल समजण्यासाठी, आणि तेव्हाच तो माणूस महाराजांची ॲक्टिंग करू शकतो. खरंच खूप रिस्पेक्ट वाढला या माणसाबद्दल. म्हणजे उरी पिक्चर पाहिला होता मी विकी कौशल भाऊंचा, आणि त्याच्यानंतर ते मला आवडायला लागले होते. ॲक्टिंगमध्ये खूप चांगले आहेत ते, पण महाराजांच्या भूमिकामध्ये इतके साजेसे दिसतील ह्याची कल्पना नव्हती. खरंच खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद भावनो, मला तुम्ही आठवण करून दिली. मला लक्षात नव्हतं. माझा म्हणजे मी एकदम शांत आणि एकदम मस्त मूड झाला रे, आई शपथ. म्हणजे हा ट्रेलर बघताना ना एक क्षण पण कुठे तुम्हाला असं हे नाही येत की अरे म्हणजे अंगावर कंटिन्यू काटा येतोय, भेंडी कंटिन्यू काटा येतोय अंगावर, असं कुठे शांतताच फील होत नाही. कंटिन्यू असे आणि सर्वात इमोशनल क्षण आहे ना हा आहे, महाराजांना जे हे बांधलंय ना, हा क्षण आठवला ना भाई, जाम त्रास होतो रे. म्हणजे इस्लाम स्वीकार कर, तुला सोडतो आणि तुला राज्य पण देतो, काय असेल ते. आणि तू मला राज्य पण नको तुझं, मी अख्खा स्वराज्य माझ्या एका डिसिजनवर आहे. हं? मी हिंदुत्वासाठी लढलो आहे आणि ह्याच्यासाठी मला मरायला लागलं तरी चालेल. आणि फक्त त्यांना मारलं नाही. इतिहासामध्ये नोंद आहे या गोष्टीची की आत्तापर्यंत सर्वात खराब असं बोला किंवा ब्रुटल असं बोला, असं विचित्र मरण आपल्या महाराजांना आलेलं आहे, संभाजी महाराजांना. त्यांनी काय काय केलं हे तुम्ही जेव्हा वाचतील ना भावांनो, मी इथे बोलू पण शकत नाही ते महाराजांसोबत त्यांनी काय काय केलं आहे. पण इतके हाल सहन होत असताना वाघासारखा तो माणूस या औरंगजेब समोर उभा होता आणि हरला नाही. औरंगजेबाचा इगो अख्खा धारातीर्थी झाला. आज हजारोनी सैन्य पडून राहिलं. काय 70,000 का किती सैन्य आणलेलं ना त्यांनी, ते पडून होतं भावांनो. म्हणजे विचार करा, आपल्या महाराजांना पकडण्यासाठी अख्खा त्याने जीव पणाला लावला, त्याला सगळं मिळालं होतं, पण त्याला स्वराज्य मिळू दिलं नाही. ते आपले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. आज ते नसते ना तर काही नसतं. आणि हे महत्त्व प्लीज डोक्यात ठेवा भावांनो. आणि फक्त ठेवू नका, फक्त मनात ठेवू नका, तसे वागा. महाराजांचे विचार डोक्यात ठेवा, तुमची लाईफ खूप छान होईल. आणि